नेक्स्ट टॉपिक बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इम्पॉर्टंट टॉपिक. थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण वाटेल, कारण जर ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले जर माहीत नसतील तर मग मात्र हे प्रकरण त्रास देणारं ठरू शकते. बघा, पहिलं काय म्हटलंय? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आपली जशी इक्वेशन्स असतात त्या पद्धतीनंच फक्त ट्रिग्नोमेट्री मधली इक्वेशन्स तुम्हाला बघायला मिळते. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे आपलं सिंपल इक्वेशन. मग ही जशी आपण सोडवतो साधारणपणे त्याच पद्धतीची इक्वेशन्स असतील, फक्त याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील. म्हणजे समजा साइन थिटा इज इक्वल टू √3/2. याच्यावरून तुम्ही थिटा काढू शकताय. टॅन थिटा इज इक्वल टू 1. याच्यावरून पण तुम्ही थिटा फाइंड आउट करू शकताय. त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. असे काही तयार करता येऊ शकते. याने एक्झाम्पल्स बघा काय काय दिलेले आहे. पहिले एक्झाम्पल दिले साइन थिटा इक्वल टू 1/2. दुसरे एक्झाम्पल दिले टॅन थिटा इक्वल टू 2. तिसरे एक्झाम्पल असं दिलेलं आहे. ही सगळी काय आहेत? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. आपल्याला झालेलं एसएचएम मधले एक इक्वेशन एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, हे सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. मग आता ही जी इक्वेशन्स आहे ती इक्वेशन्स सोडवायची आणि तिथली थिटाची व्हॅल्यू काढायची. जी काही तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट कराल त्याला म्हणतात त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं लिहिलेलं आहे साइन थिटा इक्वल टू √3/2. मग थिटा इक्वल टू किती येणार? 60 म्हणजे π/3. हे झालं त्याचं सोल्युशन. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे ही इक्वेशन्स आहेत. त्यानंतर त्याचं सोल्युशन, इथं आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, हेच त्याचं सोल्युशन. पुढे काय सांगितलं बघा. बिकॉज ऑफ पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हे इम्पॉर्टंट, याच्यावरच सगळं प्रकरण आहे. पिरियडिसिटी. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मे हॅव इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स. एका ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला अनेक इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स पॉसिबल आहे. त्यातलं जर आपण पहिल्यांदा हा इंटरवल घेतला 0 to 2π, म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन 2π. इथं बघा, एका बाजूला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, दुसऱ्या बाजूला राऊंडेड आहे. याचा अर्थ एका बाजूला क्लोज्ड इंटरवल आहे, दुसऱ्या बाजूला ओपन इंटरवल आहे. त्यामुळे जर एवढ्याच रेंज मधल्या तुम्ही जर व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. डेफिनेशन बघा. ए सोल्युशन अल्फा ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड ए प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन 2π. त्यामुळे पूर्ण तुम्ही एक रोटेशन कंप्लीट कन्सिडर करा. समजा जर मी या पद्धतीने इथं जर हे असे क्वाड्रंट्स जर दाखवले तर इथं 0 डिग्री, इथं 0, हे π/2, पाय, 3π/2 आणि 2π. मग 0 आणि 2π दोन्ही एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे एका बाजूला त्यांनी क्लोज इंटरवल केले, दुसऱ्या बाजूला त्यांनी ओपन इंटरवल ठेवले. मग आता आपण जे एक्झाम्पल मगाशी बघितलेलं होतं साइन थिटा इक्वल टू, इथं दुसरं उदाहरण त्यांनी जे घेतले तेच घेऊया. साइन थिटा इक्वल टू 1/2. मग 1/2 साठी काय होणार आहे? पहिल्याच क्वाड्रंट मध्ये जर अँगल 30 डिग्री घेतला मग 30 डिग्री म्हणजेच किती होणार आहे? π/6. तर या ठिकाणी व्हॅल्यू 1/2 येणार. त्यामुळे ही थिटाची पहिली व्हॅल्यू होईल. आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि चौथ्यामध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह, अशी कंडिशन आहे. मग आता जसं हिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू मला मिळते साइन थिटा इक्वल टू 1/2, तसं मला इकडे पण मिळाली पाहिजे व्हॅल्यू, कारण हिथं पण साइन रेशो पॉझिटिव्हच आहे. जर मला या क्वाड्रंट मध्ये जर यायचं असेल तर मला फक्त इथं काय लिहावं लागेल? साइनच लिहायचं.
पाय मायनस थिटा, थिटा किती घ्यायचा, π/6 घ्यायचा. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, साइन π/6 येणार. डिवायडेड बाय 2 नाही, त्यामुळे साईनचं साईनच राहणार. बघा लक्षात येते का. आणि पाय मायनस थिटा म्हणजे 180 पेक्षा कमी, सेकंड क्वाड्रंट येणार. याच्यात साइन रेशो पॉझिटिव्ह आहे, हा साइनच आहे, त्यामुळे हे प्लस येणार. याचं पण आन्सर किती येणार, 1/2च येणार. इथं सोडवून अँगल किती येणार बघा, 6π - π, 5π/6. ही त्याची दुसरी व्हॅल्यू झाली. म्हणजे पहिली व्हॅल्यू मला मिळाली θ = π/6, आणि दुसरी व्हॅल्यू मिळाली 5π/6. आणि या दोन्ही व्हॅल्यूज 0 to 2π या पूर्ण रेंजमध्ये दोन व्हॅल्यूज मला मिळतात. त्यामुळे हे काय झालं, हे झालं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. त्याच्या दोन व्हॅल्यूज मला या पद्धतीने. मग 0 to 2π या रेंजमध्ये जर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट केली तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज मिळू शकतात, काही ठिकाणी एकच व्हॅल्यू मिळू शकते. हे आपण बघू पुढे प्रॉब्लेम मध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा की 0 to 2π एवढ्याच रेंज मधल्या जर व्हॅल्यूज तुम्ही घेतल्यात तर त्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. आणि जर त्याच्या पुढे सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही कलेक्ट जर केल्यात तर त्याच्यावरून त्याचं जनरल सोल्युशन काढावं लागतं. म्हणजे एकूण सोल्युशन्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे हे प्रिन्सिपल सोल्युशन, आणि त्याच्या पुढे जाऊयात आपण, जनरल सोल्युशन म्हणून एक प्रकार आहे. बघा आता याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलंय बघा, जनरल सोल्युशन हा दुसरा प्रकार. द सोल्युशन ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच इज जनरलाइज्ड बाय युझिंग इट्स पिरियडिसिटी इज कॉल्ड द जनरल सोल्युशन. याचं सोल्युशन एक दोन चार व्हॅल्यू बघून त्याच्यावरून काय कॉमन फॉर्म्युला आपल्याला तयार करता येतो का हे बघायचं, आणि त्याचं जनरलाइज्ड आन्सर सांगायचं. मग इथं त्यांनी कसं केलंय बघा, हेच इक्वेशन घेतलं, sin θ = 1/2. आता बघा मगाच्या ह्या दोन व्हॅल्यूज आहेतच ह्याच्यात, π/6 आणि 5π/6. ह्याच्या पुढे कुठले येते, 13π/6. याच्या आधीच कुठले येते, -7π/6. याच्या अलीकडे पण व्हॅल्यूज आहेत, याच्या पुढे पण व्हॅल्यूज आहेत. मग या सगळ्या व्हॅल्यूज दाखवण्यासाठी तुम्ही हे एक जनरल सोल्युशन मांडू शकता. बघा त्यांनी कशा पद्धतीने तयार केले, n π प्लस -1⁻n π/6 वेअर n बिलॉंग्स टू झेड, हे असं दिलेलं आहे. यालाच काय म्हणायचं, त्याचं जनरल सोल्युशन असं म्हणतात. मग आपल्याला ही दोन्ही प्रकारची सोल्युशन्स फाइंड आउट करायची आहेत, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यात पहिल्यांदा प्रिन्सिपल सोल्युशन पासून सुरुवात करूया. नंतर जनरल सोल्युशनचे काही त्यांनी ठराविक थेरम्स दिलेले आहेत, हे थेरम्स पण बघूया. बघा प्रिन्सिपल सोल्युशनचे दोन प्रॉब्लेम्स आहेत, पहिल्यांदा ते घेऊन टाकूया, मग आपण जनरल सोल्युशन कडे जाऊया. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 हे त्यांनी दिलेलं आहे. मग आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, कॉस π/3 इज ऑल्सो इक्वल टू 1/2. म्हणजेच तुम्हाला इथं एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली की θ = π/3. आता कॉसच्या पिरियडिसिटीचा वापर करायचा. मग कॉसच्या पिरियडिसिटीचा वापर तुम्हाला कसा करावा लागेल बघा, तुम्हाला हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता रेशो पॉझिटिव्ह असतो हे माहित पाहिजे. इथं ऑल रेशो, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह. मग आता फंक्शन कुठलं आहे, कॉसचं फंक्शन आहे, मला इथे यायचं आहे. तर हे अँगल कसे आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलंय, 0π/2 पाय, 3π/2 आणि 2π. मला इथून परत यायचं इथं, त्यामुळे 2π मायनस थिटा हे तुम्हाला वापरावं लागेल. मग कॉस 2π मायनस थिटा
इज इक्वल टू कॉस थिटा हे असं येणार. डिवायडेड बाय 2 नाही, त्यामुळे कॉसचं कॉस राहणार. 2 पाय मायनस थिटा, फोर्थ क्वाड्रंट, इथं कॉसच पॉझिटिव्ह आहे त्यामुळं हे पण प्लस येणार. आता याच्याच मध्ये हे थिटा वापरायचं, म्हणजे काय होणार बघा, कॉस 2 पाय मायनस पाय/3 दिस इज इक्वल टू कॉस पाय/3. हे सोडवून घ्या. 3 दूने 6, 6 - 1 म्हणजे हे असं येणार. दिस इज इक्वल टू कॉस पाय/3. त्यामुळे तुम्हाला इथं थिटाची अजून एक व्हॅल्यू मिळते. थिटा इज इक्वल टू 5 पाय/3. ह्या अशा दोन व्हॅल्यूज मला मिळतील. मग याच्यामध्ये आठवणीनं ह्या दोन्ही व्हॅल्यूज 0 to 2 पाय या रेंज मधल्या आहेत हे आठवणीनं सांगायचं. ऑल्सो 0 < थिटा <2 पाय असं पाहिजे मला. हे मला मांडायचं आहे त्याच्या. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय, देअरफोर 0 < पाय/3 < 2 पाय. आणि दुसरं 0 < 5 पाय/3 < 2 पाय हे असेल. त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणून तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकताय. देअरफोर थिटा इक्वल टू पाय/3 अँड थिटा इक्वल टू 5 पाय/3 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. इथल्या प्रिन्सिपलचं स्पेलिंग PAL आहे, एवढं महत्वाचं माहित असू दे. ही त्याची आन्सर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, सेक थिटा इक्वल टू 2/√3. मग याच्यावरून तुम्ही कॉस थिटा इक्वल टू √3/2 असं लिहू शकताय. मग आपल्याला अशी एक व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॉस 30, त्याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे, √3/2 आहे. त्यामुळे तुम्ही यालाच डायरेक्ट इक्वल टू पुढे कॉस थिटा जर लिहिलं तर तुम्हाला इथे एक व्हॅल्यू मिळेल, थिटा इक्वल टू π/6. याच्या पुढेच तुम्ही इथं डायरेक्ट असं पण लिहू शकताय, 0 < π/6 < 2 पाय. म्हणजे ह्याचा विषय इथं संपूनच जाईल. आता याच्यानंतर परत एकदा आपल्याला कॉस्टची पिरियडिसिटी बघितली पाहिजे. मग परत एकदा आत्ताच आपण जे बघितलं की कॉस फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकताय, कॉस थिटा इज ऑल्सो इक्वल टू कॉस 2 पाय मायनस थिटा. याच्यामध्ये ही थिटाची व्हॅल्यू वापरा. देअरफॉर कॉस π/6 इज इक्वल टू कॉस 2 पाय मायनस π/6. याला सिम्प्लिफाय करून घ्या. 6×2 = 12, 12 - 1 म्हणजे ते 11 होणार. कॉस 11 π/6. या दोन व्हॅल्यूज सेम येतात. याचा अर्थ तुम्हाला इथं थिटाची अजून एक व्हॅल्यू मिळेल. ह्याला पाहिजे असेल तर पुढे तुम्ही कॉस थिटा लिहू शकता, किंवा डायरेक्ट थिटा इक्वल टू 11 π/6 हे असेल. मग हे 11 π/6 सुद्धा 2 पाय पेक्षा कमी येतं, हे लक्षात ठेवा. पाहिजे असलं कॅल्क्युलेशन करून बघा. पाय म्हणजे 180, 2 पाय म्हणजे 360, π/6 म्हणजे 30, 11 × 30 330 येते, 330. ही व्हॅल्यू 360 पेक्षा कमी आहे. मग तुम्हाला इथं थिटाच्या दोन व्हॅल्यूज मिळतात. देअरफॉर थिटा इक्वल टू π/6
and theta equal to 11 pi by 6 are required principal solutions. It is the answer. Next problem. Cot theta equal to √3. त्यामुळे याच्यावरून tan theta is equal to 1/√3. मग tan 30 म्हणजेच tan pi by 6 ही पण व्हॅल्यू 1/√3 येते. याच्यावरून तुम्ही लिहू शकताय थीटा इक्वल टू पाय बाय 6, नंतर 0 लेस दॅन पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय. ही कंडिशन पण पुढे चेक करून घ्या. आता याच्याबरोबर आपल्याला टॅन ची पिरियडिसिटी माहित पाहिजे. मग टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला पाय प्लस थीटा असं लिहावं लागेल. म्हणजेच टॅन थीटा इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा असं लिहावं लागेल. मग याच्यामध्ये मी थीटा इक्वल टू पाय बाय 6 वापरतोय. टॅन पाय बाय 6 इक्वल टू टॅन पाय प्लस पाय बाय 6 हे असे येणार. म्हणजेच टॅन पाय बाय 6 इज इक्वल टू टॅन हे 6 पाय प्लस पाय म्हणजे हे काय होणार 7 पाय बाय 6. म्हणजे तुम्हाला थीटाची अजून एक व्हॅल्यू मिळेल 7 पाय बाय 6. इथं सुद्धा 0 लेस दॅन 7 पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय हे आठवणीनं लिहित चला. मग इथं सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकताय. 2 पाय म्हणजे 360 डिग्री आहे. पाय बाय 6 म्हणजे 30 इंटू 7 म्हणजे 210 डिग्री होणार. त्यामुळे तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील इथं. थीटा इक्वल टू पाय बाय 6 अँड थीटा इक्वल टू 7 पाय बाय 6 आर required principal solutions. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. कॉट थीटा इक्वल टू 0. कॉट थीटा जर 0 असेल तर टॅन थीटा हे इन्फिनिटी येणार किंवा यालाच नॉट डिफाइन्ड असं सुद्धा म्हणतात. मग हे कधी येतं तर थीटा इक्वल टू पाय बाय 2 चे सगळे ऑड मल्टिपल्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकताय. या पद्धतीने. मग आपल्याला फक्त कुठले पाहिजे आहेत आपल्याला 0 टू 2 पाय पाहिजे. बट 0 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय फॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स. मग ही कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या फक्त एवढ्या दोनच व्हॅल्यूज आहेत. देअरफॉर थीटा इक्वल टू पाय बाय 2 अँड थीटा इक्वल टू 3 पाय बाय 2 आर required principal solutions. हेच त्याचा आन्सर. ह्याच्यात काही जास्त वेगळं काही करावं लागत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. साइन थीटा इक्वल टू -1/2.
आता आपल्याला फक्त 1/2 साठी कोणती व्हॅल्यू आहे ती पहिल्यांदा माहित पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, साइन थिटा निगेटिव्ह कुठं कुठे येते ते एक महत्वाचं लागेल. आता सगळ्यात पहिलं काम करूया आपण. sin 30 म्हणजे 1/2 येते. ठीक आहे. मग मी इथं एक 2च मिनिटं फक्त हे थिटा π/6 कन्सिडर करतोय. नको ते आणि लिहिलं म्हणजे आणि परत गोंधळ नको कोणाच त्याच्या बाबतीत. आता साइन थिटा निगेटिव्ह कुठं कुठे येते ते एक बघूया आपण. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. आता ते निगेटिव्ह कुठे येणार? थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच साइन पाय प्लस थिटा, म्हणजे तुम्ही जाताय सेकंड क्वाड्रंट मध्ये, हे येणार मायनस साइन थिटा. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर आपल्याला यायचं असेल तर sin 2 पाय मायनस थिटा, हे पण मायनस साइन थिटा येते. मग इथं काय करूया, थिटाच्या ठिकाणी इथं π/6 वापरूया आणि सोडवून बघूया त्याचं काय होते, काय आन्सर येते ते. बघा, साइन पाय प्लस π/6 दिस इज इक्वल टू मायनस साइन π/6. त्यानंतर इथं sin 2 पाय मायनस π/6 दिस इज इक्वल टू मायनस साइन π/6. म्हणजेच हे किती होणार बघा, साइन 7 π/6 दिस इज इक्वल टू -1/2. तसंच इथं साइन 6 × 2 हे होणार 12, 12 -1 हे होणार 11 π/6 दिस इज इक्वल टू -1/2. म्हणजे तुम्हाला इथं -1/2 साठी थिटाच्या दोन व्हॅल्यूज मिळतात. देअरफॉर थीटा इक्वल टू π/6 अँड थीटा इक्वल टू 11 π/6 असं मिळतंय. ह्या दोनही व्हॅल्यूज 0 to 2π मधल्या आहेत हे एवढं सांगा. Also 0 less than π/6 less than 2π and 0 less than 11 π/6 लेस दॅन 2π, हे असं घेऊ शकताय तुम्ही. आता या सगळ्या व्यवस्थित कंडिशन्स इथं सॅटिस्फाय झालेल्या आहेत. देअरफॉर थीटा इक्वल टू π/6 अँड थीटा इक्वल टू 11 π/6 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, tan थीटा इक्वल टू -1. आता आपल्याला 1 कोणत्या अँगल साठी येते पहिल्यांदा ते एक लिहून ठेवूया. tan π/4 इज इक्वल टू 1 हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर टॅन रेशो निगेटिव्ह कुठं कुठे येतो, तर टॅन रेशो पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, याचा अर्थ तो सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतो. मग आपल्याला कसं लिहावं लागेल इथं, जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये जर लिहायचं असेल तर तिथं असं लिहावं लागेल, टॅन थीटा इक्वल टू टॅन पाय मायनस थीटा, हे एक लिहावं लागेल. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर जायचं असेल तर टॅन थीटा इक्वल टू टॅन 2π मायनस थीटा असं लिहावं लागेल. आता याच्यामध्ये मी टॅन पाय मायनस थिटा मायनस आहे, मायनस निगेटिव्ह साठी हे पण निगेटिव्ह आहे. मग आता याच्यामध्ये थिटा इक्वल टू π/4 वापरतोय, म्हणजे हे काय होईल, मायनस टॅन π/4 इज इक्वल टू टॅन पाय मायनस π/4.
इथं पण तसंच. दिस इज इक्वल टू tan 2 पाय मायनस पाय/4 हे असे. मग tan π/4 म्हणजे 1 आहे, त्यामुळे हे -1 येणार. इथं व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 4 पाय मायनस पाय, म्हणजेच हे येणार 3 पाय/4 येणार. त्यानंतर इथं -1 इक्वल टू हे काय येणार, tan 4×2 = 8 वजा 1 येणार 7 पाय/4. त्यामुळे तुम्हाला इथं tan θ इक्वल टू -1 साठी तुम्हाला इथं दोन व्हॅल्यूज मिळतील. Therefore, tan 3 पाय/4 is equal to tan 7 पाय/4 is equal to -1, आणि हेच इक्वल टू आपल्याला काय दिले त्यांनी, tan θ दिले. मग हे दोन अँगल्स त्या रेंज मध्ये बसतात हे एवढं व्यवस्थित सांगा. अल्सो 0 लेस दॅन 3 पाय/4 लेस दॅन 2 पाय, त्यानंतर 0 लेस दॅन 7 पाय/4 लेस दॅन 2 पाय. Therefore, theta equal to 3 पाय/4 and theta equal to 7 पाय/4 are required principal solutions. हे त्याचे आन्सर्स मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम, √3 cosec theta +2 is equal to 0. मग याच्यावरून √3 cosec theta is equal to -2 होणार. म्हणजेच cosec theta equal to -2/√3. मग याच्यावरून sin theta equal to -√3/2 हे मला मिळेल. मग आता आपल्याला परत साईनचा कोणत्या अँगलचा रेशो √3/2 येतो ते एक लिहावं लागेल. अल्सो sin 30 1/2 आहे, sin 60 ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. बघा, आणि आपल्याला काय विचार करावा लागेल आता, साइन निगेटिव्ह कुठं कुठे येते. साइन निगेटिव्ह येतं थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट बघा कशा पद्धतीने येणार. साइन पाय प्लस थिटा म्हणजे येणार -sin थिटा, आणि साइन 2 पाय मायनस थिटा दॅट इज ऑल्सो इक्वल टू -sin थिटा. मग आता हे थिटाच्या ठिकाणी हे π/3 वापरूया. sin पाय प्लस π/3 इज इक्वल टू -sin π/3. त्यानंतर sin 2 पाय मायनस π/3 दिस इज ऑल्सो इक्वल टू -sin π/3. मग हे सिम्प्लिफाय करा आणि sin π/3 ची व्हॅल्यू पण वापरा. जे काय होणार, साइन 3 पाय प्लस पाय 4 π/3 होणार इज इक्वल टू -√3/2. त्यानंतर इथं कसं होणार, 3×2 = 6 वजा 1 म्हणजे हे येणार 5 π/3. दिस इज इक्वल टू -√3/2 हे असेल. मग इथं तुम्हाला ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी एकत्र करून घेतोय.
sin 4 pi by 3, this is equal to sin 5 pi by 3, this is equal to minus रूट 3/2, आणि हेच आपलं काय आहे, साइन थिटा आहे. आता हे दोन्ही अँगल 0 to 360 मधले आहेत, हे सिद्ध सांगायचं आहे त्याच्यामध्ये. सिद्ध करायचं काय प्रश्नच नाही, अँगलच कसे आहेत ते. ऑल्सो 0 लेस दॅन 4 पाय बाय 3 लेस दॅन 2 पाय. पाहिजे असलं तर चेक करा, हे 360 आहे. पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 4 240 होते. अँड 0 लेस दॅन 5 पाय बाय 3 लेस दॅन 2 पाय होते. मग पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 5 म्हणजे 300 होते. देअरफॉर थीटा इक्वल टू 4 pi by 3 and theta equal to 5 pi by 3 are required principal solutions. हे त्याचं आन्सर आहे.